भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते तर अष्टमीला आळंदीत आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. नमस्कार. दैनिक पुढारीच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आपणा सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा. वारी हा प्रकार ज्यांचा आहे, ज्यांच्या संप्रदायाचा आहे, ज्यांची ती एक उपासना पद्धती आहे म्हणजे वारकरी संप्रदाय. तर वारकरी संप्रदायाच्या संदर्भात आपण एकूणच महाराष्ट्राचा विचार करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा असा हा आपला विचार चालू आहे. तर आता मी तुम्हाला एक सामाजिक धार्मिक अंगानं काही गोष्टी सांगितल्या की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचे धर्मसंप्रदाय निर्माण झाले आणि जे नव्या पद्धतीने सामाजिक रचना झाली पाहिजे यासाठी निर्माण झाले होते मुख्यत्वे. मग त्याला काय प्रतिसाद मिळाला, त्याचबरोबर त्याच काळामध्ये ही ख्रिस्ती मिशनरी जे होते ते काय करत होते हे आपण पाहतोय. आता हा सगळा सामाजिक बाज आहे आणि साहजिक आहे की ही मंडळी त्यावेळीच्या ज्या काही त्यांना अनिष्ट वाटणाऱ्या, दाचक वाटणाऱ्या रूढी असतील, त्या रूढीमध्ये उदाहरणार्थ एक सरळ मुद्दा आहे की स्त्रियांना नीट वागवलं जात नाही. विशेषतः उच्चवर्णीयांच्यामध्ये तर फारच वाईट अवस्था होती. बालविवाह तर व्हायचेच आणि बालविवाह झाल्यानंतर ते बालविवाह बऱ्यापैकी बालाजरठ असे विवाह असायचे. म्हणजे मुलगी लहान असायची आणि ज्याच्याशी तिचं लग्न करून दिलं तो तिचा नवरा वयाने खूप मोठा असायचा आणि त्यामुळं तो लवकर मरायचा. म्हणजे आता वस्तुस्थिती आहे आणि या मुलींच्यावरती लवकर विधवा व्हायची वेळ यायची आणि त्यांचं परत लग्न लावायला समाजाची परवानगी नसायची. किंबहुना त्या जेव्हा घरामध्ये वैधव्य अवस्थेमध्ये जीवन कंठत असत तेव्हा त्यांना उदाहरणार्थ केशव पण त्यांचं व्हायचं, म्हणजे डोक्यावर त्यांनी केस ठेवायचे नाहीत. अशा प्रकारची ती अशा अनेक रूढी होत्या. म्हणजे अस्पृश्यता होती, आणखीन काही काही गोष्टी होत्या. सर्वसामान्य स्तरातल्या लोकांना शिक्षणाची सोय नव्हती. तर या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये होत्या आणि जर त्यांच्याबद्दल काही करायचं, त्यांच्या सुधारणा करायच्या म्हटल्यानंतर साहजिकपणे त्या गोष्टींना जबाबदार असणाऱ्या किंवा त्या गोष्टींचं समर्थन करणाऱ्या धर्मालाच कुठेतरी तुम्हाला पकडावं लागणार आणि आघात करावा लागणार. कारण यांचं सगळं सामर्थ्य हे धार्मिक समर्थनामध्ये होतं त्यांच्या. म्हणून साहजिकपणे त्यावेळेच्या या सगळ्या सुधारक लोकांनी आपल्या माऱ्याचं लक्ष कोणतं केलं तर धर्म. आणि मग धर्माबरोबर धर्माचे प्रवक्ते. धर्माचे प्रवक्ते कोण असायचे? साहजिक शास्त्री, पंडित ही मंडळी होती. पुरोहित, पुराणिक आणि मग परत ही मंडळी बहुतेक सगळे एका विशिष्ट जातीतनं आलेली. त्यामुळे त्या जातीवरती मारा व्हायला लागला या सगळ्या सुधारकांचा. म्हणजे सुधारक स्वतः जरी ब्राह्मण असला तरी तो टीका करताना ब्राह्मणांच्यावरतीच करणार ना, कारण धर्माचे कोण आहेत सगळे प्रवक्ते समर्थक. त्याच्यामध्ये लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख होते. गोपाळ हरी देशमुखांनी जेवढी टीका केली
या सगळ्या जुनाट समजुतीच्या वरती, जुन्यात काय म्हणतात धर्मशास्त्रावरती, आणि हे धर्मशास्त्र उचलून धरणारे ब्राह्मण त्यांच्यावरती तेवढे कोणीच केलेले नाही. म्हणजे फुले जे काही नंतर करू शकले हे मी सांगत असतो, त्यांचं काम लोकहितवाद्यांनी सोपं करून ठेवलं होतं. आणि पुढेच काय नंतरच्या काळात सुद्धा आंबेडकरांनी पेपर काढला बहिष्कृत भारत, तिकडे प्रबोधनकार ठाकरेंनी प्रबोधन नावाचं पत्र काढलं, तर त्या पत्रातून सुद्धा ते लोकहितवादींचे लेख उतारे रिप्रिंट करायचे. एवढं लोकशाही लोकहितवादींचा काय म्हणत त्याला मारा तिखट होता. तर ही प्रक्रिया चालायची सगळी. मग त्याचा परिणाम काय झाला माहिती का? त्याचा परिणाम असा झाला की आपला समाज जो आहे तो सगळा एकूणच वाईट, बुरसटलेला, मागासलेला असं एक चित्र निर्माण व्हायला लागलं. मग अशा समाजाने स्वातंत्र्य कसं काय मागायचं? अशा प्रकारे या समाजाची काय म्हणा या समाजाचं चित्र उभं राहण्याचा एक परिणाम असा होऊ शकतो की मग यांची स्वातंत्र्य वगैरे घेण्याची, मिळवण्याची आणि उपभोगण्याची लायकीच नाही, राज्य चालवायची लायकीच नाही. लोकहितवादींनी हेच सांगितलं की पेशव्यांच्या काळामध्ये लोक मूर्ख बनले होते, त्यांना राज्य करता येत नव्हतं, म्हणून हे लोक आले तिकडचे पश्चिमेतले वगैरे वगैरे. तर असं चित्र समाजापुढे जाता कामा नये. मग तुम्ही सांगतात तेवढे, हे टीका करतात तेवढे काय आमचे लोक वाईट नव्हते. आमचा इतिहाससुद्धा उज्ज्वलच होता. आमच्या पूर्वजांनी पराक्रम केलेला आहे. आमच्या पूर्वजांमध्ये खूप ज्ञाते लोक होऊन गेले. आणि नाहीतरी काय राज्य मिळवणं आणि राज्य जाणं ह्या गोष्टी अशा चालू असतात चाकाप्रमाणे, चक्र नेहमी क्रमाने. म्हणजे आज जसे आपण पारतंत्र्यात गेलो आहोत, आपला समाज अवनत आहे, तसं एकेकाळी आज जे आपल्यावरती राज्य करतात ते तर इंग्रज रानटी अवस्थेमध्ये होते. म्हणजे आम्ही ज्या वेळेला सुधारलेलो होतो तेव्हा ते रानटी अवस्थेमध्ये होते. त्यांना चांगले कपडे घालता येत नव्हते कॉटनचे, म्हणजे कापसाचे, ते आपले असे झाडाचा पालाबिला उंडाळले. अशा प्रकारची एक भूमिका घेऊन काही लोक पुढे आले. त्यांना आपण राष्ट्रीय वृत्तीचे किंवा राष्ट्रवादी असं म्हणतो. म्हणजे या सगळ्या लोकांचे अधोरी म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर. आणि मग विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी या सगळ्या मंडळींना धारेवर धरलं. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रार्थना समाजाचे लोक आले, ज्याच्यामध्ये ख्रिस्ती मिशनरी आले, ज्याच्यामध्ये लोकहितवादी आले, ज्याच्यामध्ये ज्योतिराव फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज आला. तर असं सामाजिक अंगाने विचार करणारे लोक की जे संतांचा आधार घेत होते आणि आता त्यांच्या विरोधामध्ये एक साधारणपणे राजकीय अंगाने विचार करणारे लोक की ज्यांचं मूळ उद्दिष्ट समाज सुधारणा हे नव्हतं, स्वातंत्र्य हे होतं. असा एक वाद महाराष्ट्रात त्या काळामध्ये निर्माण झाला. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे चिपळूणकर हे त्याचे वेगळे असे चिपळूणकरांनी निबंधमाला लिहिली. आणि निबंधमालेतनं या सगळ्या लोकांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. आणि कशाचा पुरस्कार केला? स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य या 3 गोष्टींचा त्याने हिरिरीने पुरस्कार केला. आणि साहजिकपणे जी मंडळी साधारणपणे प्रतिगामी विचारांची होती, ज्यांना सुधारणा वगैरे नको होत्या, ती सगळी इकडे आली चिपळूणकरांकडे. आता गंमत अशी की चिपळूणकरांना सुधारणांचं महत्त्व कळत नव्हतं असं नाही, त्यांना सगळं माहिती होतं. ते स्वतः कुठल्याही प्रकारे स्वतःच्या वैयक्तिक आचरणात मुसटलेले वगैरे नव्हते, लक्षात घ्या. पण त्यांनी ही बाजू पाहिली. या सगळ्या एका नाण्याला 2 बाजू असतात, ही बाजू त्यांना दिसायला लागली. म्हणून त्यांनी सगळ्यांच्यावर टीका केली. रानडे वगैरे कोणालाच त्यांनी सोडलं नाही. सगळे अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं. आता हे मी काय सांगतोय? मग पुढचा मुद्दा असा आहे की आत्ता मी या सगळ्या सामाजिक अंगांनी विचार करणाऱ्या लोकांचा उल्लेख केला, त्या सगळ्यांचा आधार कोणता होता? तर त्या सगळ्यांचा आधार तुकोबा होता. म्हणून चिपळूणकरांना आपोआप आपल्या माऱ्याचं लक्ष तुकोबांना सुद्धा करावं लागलं. ही मोठी गंमत आहे. म्हणजे इंद्राय स्वाहा तक्षक आहे स्वाहा अशी जी एक आपल्याकडची हे आहे बघा, मिथक आहे. तो तक्षक नावाचा एक नाग असतो आणि तो इंद्राच्या आत जाऊन लपतो, इंद्राच्याचं रक्षण करतो. तर तेव्हा तक्षकाला मारण्यासाठी जे तयार झाले होते त्या यज्ञामध्ये तो आला पाहिजे, म्हणजे सर्पसत्र केलं होतं जन्मेजय नावाच्या राजानं. त्या तक्षकाला त्याचं काही कारण नाही. तर मग एक नाग आणला त्यांनी पकडून
दिली त्याची आहुती. तर तक्षकाला कळलं, तक्षक जो निघाला तो थेट इंद्राकडे गेला आणि तिथं लपला. तर ते बोलत आहेत तक्षकाला मंत्र म्हणतात, तक्षक यायला तयार नाही. मग चौकशी केली, काय येत नाही. म्हणले ती इंद्राकडे जाऊन लपलाय. असं आहे का म्हणले, इंद्रालाच बोलवा. मग इंद्र आहे स्वाहा, तक्षक आहे स्वाहा. तसं आता चिपळूणकरांच्या लक्षात आलं की अरे हे सगळे लोक आपल्यावरती तुटून पडतात, आता काय करायचं. तर मग त्यांचं जे बलस्थान जे आहे ते म्हणजे तुकोबा आहे. म्हणून मग तुकोबांचं स्थान कमी करण्याचा प्रयत्न चिपळूणकरांनी सुरुवात केली करायला. हे इंटरेस्टिंग आहे. हा सगळा जो सामाजिक राजकीय इतिहास आहे ना आपला. आता गंमत अशी आहे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आजही निबंधमाला वाचा. निबंधमालेमध्ये शेवटचं त्याचं जर पर्व सोडलं निबंधमालेचं, कारण त्यातले बरेचसे अंक मोरोपंतांनाच काय म्हणतात त्याला वाहिलेले आहेत, त्यामुळे त्याच्यात मोरोपंतांच्या कविता येतील. पण एरवी चिपळूणकरांनी सुद्धा तुकोबांची जेवढी वचनं उद्धृत केलेली आहेत विवेचन करताना, तेवढी दुसऱ्या कोणाची केलेली नाही. हे त्यांना हे माहिती आहे, असं आहे. पण त्यांना हे करावं लागलं. मग काय करायला सांगू. म्हणजे एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो माणसाचा, त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी ठरतात. तर चिपळूणकरांचा हा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. त्यांनी ठरवलं की काय नाही, टीका केली पाहिजे. मग ज्या वेळेला मी मला मागच्या एका व्याख्यानात सांगितलं होतं काय की ब्रिटिश सरकारने 24,000 रुपये तुकोबांच्या अभंगांच्या प्रकाशनासाठी दिले. ते पकडलं बरोबर चिपळूणकरांनी आणि ते म्हणायला लागले की हे योग्य नाही काम सरकारचं. मराठीमध्ये अनेक कवी आहेत, मग त्या सगळ्यांनाच दिले पाहिजे तसे पैसे, म्हणजे त्यांच्या प्रकाशनासाठी. एकटे तुकोबांनाच काय म्हणून, हा अन्याय. ही बाजू चिपळूणकर मानतायत की ज्यांना तुकोबा कवी म्हणून किती श्रेष्ठ आहे हे माहिती आहे. पण तुकोबा जर अशा पद्धतीने तिकडच्या कॅम्पचे लोक तुकोबांचा असा उपयोग करून घेत असतील तर काय आपल्याला तुकोबा नाही कामाचे, आपण त्यांच्यावर टीकाच केली पाहिजे, अशी चिपळूणकरांची भूमिका होती. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि चिपळूणकरांच्या या राष्ट्रवादी भूमिकेचा निश्चितपणे त्या काळातल्या उच्चभ्रू समाजावरती परिणाम झाला आणि बरेचसे लोक मग राष्ट्राचं कार्य करायला पुढे आले, वेगवेगळ्या पद्धतीने करायला. मग कुणी इतिहास संशोधन करायला लागलं, कुणी वर्तमानपत्र चालवायला लागलं, कुणी ग्रंथ लिहायला लागलं आणि कुणी थेट राजकारणामध्ये पडलं. जसे लोकमान्य टिळक उदाहरण. लोकमान्य टिळक हे एका अर्थाने चिपळूणकरांच्याच प्रभावळीमधले. आता टिळकांच्यासारखं ज्ञाता माणूस त्या काळात शोधणं अवघडच. टिळकांना लहानपणीच त्यांचे वडील मोठे शास्त्री होते, संस्कृत भाषा शिकायला मिळाली, गीता लहानपणीच शिकले. ते नंतरच्या काळात त्यांनी वेदांचा अभ्यास केला, वेदांचा कालनिर्णय ठरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचं संशोधन पाश्चात्य देशातल्या विद्वानांनी पण मान्य केलं. मॅक्स मुल्लर सारखे लोक त्यांचे मित्र झाले, त्या माध्यमातून त्यांचे पाठीराखे बनले. जेव्हा ब्रिटिश सरकारने टिळकांना शिक्षा सुनावली तेव्हा मॅक्स मुल्लरने पुढाकार घेऊन पाश्चात्य संशोधकांचं पत्र केलं तयार की हा फार मोठा विद्वान मनुष्य आहे, याला अशी शिक्षा देणं बरोबर नाही, त्याच्याकडनं गुन्हा घडणारच नाही. रद्दबदली केली टिळकांसाठी. तर असे टिळक महान, तो काय मुद्दा असायचं कारण नाही. तर टिळक सरकारच्या विरोधात त्यांनी काय काय गोष्टी केल्या. मग सरकारने खटला भरला आणि आपल्याला कल्पना आहे की मुंबईला तो खटला चालला तिथल्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, आणि टिळकांना 6 वर्षांची शिक्षा झाली. आणि ती कुठे, तर मंडालेमध्ये. मग मंडालेत त्यांनी 6 वर्षे एकांतात काढली, एकांत कोठडी अक्षरशः तुम्हाला सांगतो. मग तो जो काळ तो त्यांनी वाया नाही घालवला. त्या काळात त्यांनी काय केलं, भगवद्गीतेचा अर्थ लिहिला आणि गीता रहस्य नावाच्या पुस्तकातून म्हणजे ग्रंथातून तो पुढे आला. महत्त्वाचं आहे. तर पूर्वीच्या लोकांच्या पेक्षा तो वेगळा अर्थ आहे. पूर्वीच्या बहुतेक भगवद्गीतेच्या ज्या टीका म्हणतो आपण, भगवद्गीतेचे भाष्य किंवा अन्वय अर्थ, हे माणसाने कर्म करण्यापेक्षा कर्म न करणं बरं असा संन्यास मार्गाचा पुरस्कार करणारा श्लोक लावायचे पूर्वी. तर टिळकांनी असं पाहिलं की सध्याच्या काळामध्ये लोकांनी काहीतरी केलं पाहिजे. आधुनिक काळ आलेला आहे, त्या काळाशी आपण जुळून घ्यायचं म्हटलं तर या सगळ्या नव्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यासाठी कृती केली पाहिजे. स्वराज्य मिळवायचं तर जास्त कृती केली पाहिजे. आणि हे सांगायला काही करू नका म्हणून कर्मयोगपर अर्थ त्यांनी केला. हा फरक. पण मग आता मग सांगतो, म्हटले तर टिळक चिपळूणकरांच्या परंपरेतले आहेत,
पण टिळकांना तुकाराम महाराजांच्या अभंगांचं महत्त्व पक्कं कळलेलं आहे. आणि मी परत सांगतो तुम्हाला की गीता रस्त्यामध्ये जर कुठल्या मराठी लेखकाची जास्तीत जास्त वचनं असतील कोट केलेली टिळकांनी, तर ते तुकाराम महाराजांची आहेत. गीता रस्त्याची सुरुवातच तुकोबांच्या वचनाने होती. पाहिल्या संतांची उच्चिष्टे बोलतो पामरे, संतांची कायम या गव्हारे जाणावी आहे. हे मी संतांची उच्चिष्ट बोलतोय, मी अडाणी आहे, म्हणजे ती म्हणायची पद्धत असते. पण हे तुकोबांचं वचन ही सुरुवात आहे. आणि शेवटसुद्धा गीता रस्त्याचा समारोप हा तुकाराम महाराजांच्याच वचनाने टिळक करतायत. आणि मध्ये परत जास्तीत जास्त वचन तुकोबांची. तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की टिळक हे जरी त्या वेगळ्या परंपरेतले असले, राजकीय म्हणजे सामाजिकच्या ऐवजी राजकीय परंपरेतले असले, तरी त्यांना हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर कोणाचा प्रभाव असेल लोकांच्या काय मनोभूमिकेवरती, लोकांच्या विचार पद्धतीवरती, तर तो तुकोबांचाच आहे. त्याच्यामुळे तुकोबांना बाजूला सारून या गोष्टी होणार नाही. आणि हा जो प्रभाव आहे तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावरती आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो ना. त्याचं उदाहरण फार इंटरेस्टिंग आहे. उदाहरण असं आहे की लोकमान्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती आणि ते तुरुंगात गेले. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3, 4, 5 वर्ष झाली. आता एक तुरुंगाचा नियम असा होता त्या काळामध्ये की कैदी जर चांगला वागला तर त्याला काही शिक्षेमध्ये काही सूट मिळायची. म्हणजे वर्षामागे उदाहरणार्थ 15 दिवस काय असेल ते, म्हणजे त्यांचा काय जो कायदा हिशोब असेल तसा. आणि कैदीमधून टिळकांचं वागणं चांगलंच होतं. जेलरच्या रिपोर्टमधनं कॉन्फिडेन्शियल वगैरे जे काय असतील ते अहवालात हे जायचं की हा कैदी अतिशय चांगला वागतो, त्याने कोणाला त्रास दिला नाही वगैरे 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 वगैरे, कुठली त्याची तक्रार नसायची. त्यामुळे ब्रिटिशांच्याच कायद्याप्रमाणे टिळकांना काही महिन्यांची सूट मिळण्याची आवश्यकता होती. आणि टिळकांना माहिती होतं किती मिळणार. आणि त्यांनी परत असं नको व्हायला की ऐन वेळेला कोणतरी विसरलं, त्यांच्या लक्षात आलं नाही, तसं सरकारला पत्रही लिहिलं होतं. आता हे जरी खरं असलं तरी शेवटी निर्णय सरकारचा आहे. असं काय सरकार शेवटी सरकार आहे, लक्षात घ्या, स्टेट आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, ते फेटाळू शकतं आणि त्याच्यावरती काही दुसरा कोणाचं अपील नाही आहे. ही एक शक्यता असते ना. आणि टिळकांच्यासारख्या सरकारच्या लेखी राजद्रोही असणाऱ्या माणसाच्या बाबतीत शक्य आहे की नाही, राहू द्या आणखी उद्याच पूर्ण 6 वर्ष, ही शक्यता आहे. त्यामुळं जरी एरवी ते सुटले असते लवकर थोडे, तरी सुटले असते त्याची गॅरंटी नाही. तेव्हा लोकमान्य टिळकांनी घरी एक पत्र दिलं त्यांच्या की असा असं कायदा आहे, त्याप्रमाणे मला अशी सूट मिळू शकते, तसा मी अर्ज केलेला आहे. आणि आता जे काय होईल ते होईल, त्याचा निर्णय लागेपर्यंत आता पहा बरं का पुढे टिळक काय म्हणतात. मी त्या महान भगवत भक्ताच्या वचनाप्रमाणे स्वस्त बसून सगळं बघतोय. म्हणजे कोण महान भगवत भक्त तो? तुकाराम महाराज. आणि त्यांनी काय सांगितलं होतं? तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. म्हणजे इथे आता हे टिळक हे कर्मयोगी आहेत, कर्माचा पुरस्कार करणारे आहेत. आणि हे तुकोबा म्हणतायत की उभी राहावेत, त्याचा अर्थ काय? तुकोबा म्हणजे तिथे त्यांना तुकोबा कर्मयोगी वागतात. आणि कर्मयोगीचा अर्थ काय या ठिकाणी? तुकोबा जेव्हा उभे राहावे म्हणतात म्हणजे काहीच करू नये असं नाही त्याचा अर्थ, की आपल्याला जे काही करण्याची आवश्यकता होती ते सगळं करून झालेलं आहे, आता याच्यापेक्षा अधिक काही करणं शक्य नाही. आणि मग त्याचा जो काही निकाल लागायचा, रिझल्ट यायचा आहे, कर्माचा परिणाम जो निर्माण व्हायचा आहे, तोपर्यंत जो मधला काळ असतो त्याच्यात फुकट आकंतांडव करून आरडाओरडा करून हातपाय आपण काय होणार आहे? शांत बसलं पाहिजे समचित्ताने, हे तुकोबा सांगतात. आणि तेच कर्मयोगाचं रहस्य आहे खरं तर, की फळाची अपेक्षा न करता कर्म करणं. म्हणून इथे लोकमान्य टिळक आपल्या कर्मयोगाला तुकोबांचा पाठिंबा आहे असं सांगतायत खरं तर. म्हणजे माझा मुद्दा असा होता की त्या काळातले तुम्ही सामाजिक
विचार करणारे लोक म्हणा, राजकीय विचार करणारे लोक म्हणा, आणखीन कसल्या कसल्या प्रकारचे लोक म्हणा, त्या सगळ्यांनाच तुकोबांचा आधार वाटतोय आणि ते अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक क्षणी, महत्त्वाच्या आपल्या निर्णयांसाठी, भूमिकांच्यासाठी तुकोबांचा आधार घेतात. धन्यवाद.